आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जनगणना 2027 ही संपूर्ण देशात तसंच सांगली जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे। जनगणना 2027 मध्ये 2 फेजेसमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामध्ये पहिल्या फेजमध्ये घरगणना जी 2026 मध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर 1 मार्च 2027च्या तारीख लक्षात घेऊन जनगणना पार पडणार आहे। आता घरगणना जी 2026 मध्ये पार पडणार आहे त्याची प्रक्रिया 1 मे पासून सुरू होती। ती पुन्हा 2 टप्प्यात आहे। पहिला टप्पा हा सेल्फ इन्युमरेशन म्हणजेच 1 मे पासून प्रत्यक्ष स्वगणना होणार आहे। 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपण स्वतः आपल्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपद्वारे यामध्ये आपली नोंदणी करू शकता आणि त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये पार पडणार आहे। या कालावधीमध्ये इन्युमरेटर म्हणजे प्रगणक हे स्वतः आपल्या घरी व्हिजिट करणार आहेत आणि त्यांना आपल्याला जनगणनेची माहिती द्यायची आहे। ही जनगणनेची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाणार आहे। ही कुठल्याही कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करता येणार नाही किंवा कुठल्याही पोलीस तपासामध्ये या माहितीचा उपयोग करता येणार नाहीये। त्यामुळे आपली माहिती संपूर्णरित्या सुरक्षित राहणार आहे याची आपण सर्वांनी खातरजमा बाळगावी। या माहितीचा उपयोग करून शासन वेगवेगळ्या पॉलिसी, कल्याणकारी योजना या राबवणार आहे। त्यामुळे सर्व माहिती अचूक दिली जाईल आणि आपल्या घरातल्या आबालवृद्ध सगळ्यांचीच माहिती यात दिली जाईल। याबाबत आपण सगळ्यांनी दक्षता घेणं खूप आवश्यक आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जी माहिती देत आहोत ती आपण ज्या ठिकाणी सध्या वास्तव्य करता त्याच ठिकाणची देणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ आम्ही आता सरकारी अधिकारी कर्मचारी हे मूळ गाव दुसरं असेल परंतु सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्यात असू तर आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये जिथे वास्तव्यास आहे त्या ठिकाणच्या घराबाबतची माहिती देणं आवश्यक आहे। कारण 1 मार्च 2027 रोजी जी प्रत्यक्ष गणना होणार आहे त्यावेळी कुठलाही व्यक्ती सुटता कामा नये। त्यामुळे आणि दुसरं असं की जर मूळ गावी माझ्या माहिती कोणी देणार असेल तर तिथे मी इथे माहिती दिल्यामुळे ती माहिती रिपीट करता कामा नये। त्यामुळे माहितीचं डुप्लिकेशन आणि ओमिशन या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपल्या घरी जे इन्युमरेटर व्हिजिट करणार आहेत म्हणजेच प्रगणक जे आपल्या प्रत्यक्ष घरी व्हिजिट करून आपली माहिती घेणार आहेत यांना कोऑपरेट करणं खूप आवश्यक आहे। यांना देण्यात येणारी माहिती अचूक असण्याबरोबरच त्यांना आपल्याकडची सगळी माहिती व्यवस्थितरित्या दिली जाईल। त्याचबरोबर हे इन्युमरेटर हे भर उन्हामध्ये हे काम करणार आहेत। आपल्याला कल्पना आहे की मेचं तप्तं ऊन आहे, यावेळी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील आहे। त्यामुळे आपल्या इथे ते आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य करावं, किमान अतिथी देवो भव या आपल्या उक्तीनुसार त्यांना पाणी तरी ऑफर केलं जावं याची कृपया काळजी घ्यावी, मी अशी सगळ्यांना विनंती करते।